वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण दासबोध पाहतो आहोत. दशक चौथा आणि समास 9वा. आत्मनिवेदन भक्ती आपली चालू आहे. नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती ही सर्वात महत्वाची. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी नवविधा भक्ती सांगितलेली आहे. काहींची अशी कल्पना होते की या नवविधा भक्तीपैकी एखादी कुठली भक्ती केली म्हणजे चालेल, असा त्याचा अर्थ नसून एकापेक्षा चढत्या वाढत्या क्रमाने भक्ती करायचे आणि सगळीच भक्ती करायची. आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचलं तरी श्रवण सोडायचं नाही आहे. अर्चन वंदन दास्य सख्य सर्व भक्ती ही आपल्या साधनेमध्ये आलेली पाहिजे. पण ही आत्मनिवेदन भक्ती सर्वात अवघड भक्ती आहे. ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे जे वर्णन आहे आत्मनिवेदन भक्तीचं, ते शब्दाच्या अंगाने आपण थोडंफार जरी समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो अनुभवाचा विषय असल्यामुळे, गुरुकृपा जर असेल आणि साधना करत करत, विशेषतः अंतरंग साधना ध्यान नामाची जर करत करत आपण ह्या पहिल्या पायऱ्या ज्या आहेत ह्या जर ओलांडून पलीकडे जात असलो तर आत्मनिवेदन भक्ती थोडीफार आपल्याला कळण्याची शक्यता आहे. समर्थ म्हणतात, नवमी निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे, तेही सांगिजेल स्वभावे. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वहावे आपण. आत्मनिवेदनाचं लक्षण महत्वाचं सांगितलंय. देवासी वहावे आपण, आपल्यालाच देवाला वाहून टाकायचं आहे. एखादी गोष्ट वाहिली, अर्पण केली म्हणजे पुन्हा ती घ्यायची नाही आहे. तसं या ठिकाणी देवाला आपला जो अहम आहे, मीपणा आहे, हा अर्पून टाकायचा आहे. म्हणून देवासी वहावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळेल. तत्वविवरण करायला पाहिजे. नेहमी आपण बोलताना देहाला मी म्हणत असतो. देह मनबुद्धी मी, विशेषतः देह मी, त्याच्या पलीकडे जाऊन जीव मी असं म्हणत असतो. तर हा देह पंचमहाभूतांचा आहे. या पंचमहाभूतांचं विवरण करायला पाहिजे. विश्व जे बनलेलं आहे तेही पंचमहाभूतांचं आहे. त्यामुळे देहामधली पंचमहाभूत, विश्वामधली पंचमहाभूत हे बाजूला काढता काढता हळूहळू आपल्या लक्षात येतं की त्या पंचमहाभूतांच्या पलीकडे जे एक निर्गुण तत्व आहे, जे देहामध्ये आहे आणि जे विश्वाचं अधिष्ठान म्हणून आहे, विश्वात भरून आहे, ते आणि हे दोन्ही तत्व एकच आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि तत्वामध्ये तत्व मिळून जायचं आहे. हा शेवट आहे साधनेचा. हा जर त्याच्यातलं मूळ वर्म लक्षात घेतलं तर मग या सर्व समासाचा आपल्याला अर्थ लागू शकतो. त्यामुळे हे पहिल्यांदा लक्षात घेऊया आणि पुढे समर्थ काय म्हणतात ते पाहूया. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भगावे, हे आघवेची जाणावे विलक्षण. आपण नेहमी म्हणतो मी भक्त आहे देवाचा, आणि देवाचा भक्त आहे म्हणून आपण भक्तीच्या नाना प्रकारच्या क्रिया करत असतो. इथं जसं सांगितलं नवविधा भक्तीमध्ये, त्या प्रकाराने आपण भक्ती कर्माच्या अंगाने करत असतो. परंतु ते कर्माच्या अंगाने भक्ती करता करता आपण जर देवाशी मिळून गेलो, एकरूप झालो, तर मग तो खरा भक्त होतो. आणि एकरूप झाल्यानंतर मग जी भक्ती केली जाते त्यालाच खरं भक्ती असं म्हटलेलं आहे. त्याला पराभक्ती म्हटलेलं आहे, ज्ञानोत्तर भक्ती म्हटलेलं आहे. तर तिथं म्हणतात समर्थ की भक्त असं म्हणायचं आणि विभक्तपणाने भजायचं हे बरोबर नाहीये. म्हणून पहिली साधन भक्ती आणि पुढची आहे साध्य भक्ती. भक्त म्हणजे विभक्त नव्हे. जो कधीही भगवंतापासून विभक्त नाहीये त्यालाच भक्त म्हणायचं. आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. हे समजून घेतलं पाहिजे. ह्याच्यावर विचार केला पाहिजे की काय समर्थ म्हणतायत. विभक्त आपण आहोत, भक्त व्हायचं असेल तर काय करायचं आहे. तस्मात विचार करावा, समर्थच म्हणतात. त्यासाठी विचार करावा. देव कोण तो ओळखावा. देव कसा आहे? निर्गुण निराकार आहे, सर्वव्यापी आहे. तो कुठं नाही असं कधीच संभवत नाही. असा जो देव आहे त्याला ओळखायचा आहे
आणि तोच आत्मरूपाने आपल्याही देहात वास्तव्य करून आहे. त्याच्याच अधिष्ठानावर देह मन बुद्धीचं सर्व क्रिया चाललेल्या आहेत ते समजून घ्यायचं आहे. त्यामुळे देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आणि त्यासाठीच आपल्या देहामध्ये असलेला तो शोधण्यासाठी आपण ही शोधाची प्रक्रिया जी आहे, ध्यानाची जी आहे ती घ्यायला पाहिजे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान असं म्हटलेलं आहे. बाहेरचं जे ज्ञान आहे शास्त्राच्या अंगाने आहे, ग्रंथाच्या अंगाने आहे, ते सगळं जे आहे ते परोक्ष ज्ञान आहे. आणि खरं आत्मज्ञान म्हणजे आपणच आपल्याला पाहायचं आहे. ही जी पाहण्याची क्रिया आहे हे आरशात आपण पाहतो तसं नसून स्वतः स्वतःला जाणायचं आहे. म्हणून ते म्हणतात की विचार करावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आपल्या आत परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे. पुष्कळ मंडळी देवाचा शोध घेण्यासाठी असे तू हिमाचल फिरत राहतात, या देवळात जातात त्या देवळात जातात, कुठं फिरतात. पण समर्थ जे सांगतात की देवाला जो शोधायचा असेल तर आपल्या आतच त्याचा शोध घ्यायचा आहे. सर्व संत आणि सद्गुरू देखील शिष्याला तेच सांगतात की कुठेही हिंडण्याचं कारण नाही. हिंडून काय होतं, जिकडे तिकडे धोंडा पाणी, वणवण हिंडोनी काय होतंय. हिंडून तो सापडला नाही. ऐसा विचार जास्त कळला, ज्याला हा लक्षात आला, तो काय करतो, तो एका ठिकाणी बसतो आणि अंतर्मुखून देवाचा शोध घेतो. आणि मग त्या ठिकाणी मी कोण ऐसा निवाडा, मी कोण आहे शोधायचा आहे. आणि मग पाहो जातात तत्व जाडा, विचार करिता उघडा आपण नाही. आणि मग मी कोण याचा शोध घ्यायला लागतो. तेव्हा हळूहळू लक्षात येतं की देह मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही. आणि मग जर सद्गुरु कृपेनं त्याला आतला मी जर सापडला तर त्याला लक्षात येतं की मी या नावाचा वेगळा पदार्थच नाही, आत्माच आहे. म्हणून पुन्हा पुन्हा समर्थ ह्याच्यामध्ये तेच सांगतायत की मी या नावाचा पदार्थच नाही, एक जो आहे तो परमात्माच आहे, तोच आत्मरूपाने आहे. तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. तत्वाला तत्व मिळून दिली, पंचमहाभूत ह्या पंचमहाभूतात गेली, मग मागं काय राहतं, आपण कैसा उरे, आपण राहतच नाही. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. आत्मनिवेदन करायचं ह्याचा अर्थ ह्या ज्या उपाधी आहेत बाहेरच्या, ह्या बाजूला सारून स्वतःला पाहायचं, त्याला आत्मनिवेदन म्हटलेलं आहे. तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे. सकळ भासे म्हटलेलं आहे. जे जे काही दृष्टीला दिसतं, कानाला ऐकू येतं, स्पर्शाला लागतं, हा सर्व भास आहे. ज्ञानाच्या दृष्टीला परमात्मा दिसतो, अज्ञानाच्या दृष्टीला नाना प्रकारच्या गोष्टी दिसतात, पाहण्याच्या, ऐकण्याच्या, स्पर्श करण्याच्या. पण हा सर्व भास आहे हे संत पुन्हा पुन्हा सांगत असतात. म्हणून विचार केला असता, विवेकाने पाहिला असता, विवेक पाहता निरसे आणि प्रकृती निरासे आत्मा असे. आणि प्रकृतीचा निराश केला म्हणजे प्रकृतीतला पुरुष जो आहे, ज्याला आत्मा असं म्हटलं आहे, तो असे, तो आहे. मग आपण कायचा, आता इथं आपण राहिलो कुठं, ज्याचा निराश केला ती प्रकृती होती आणि प्रकृतीचा निराश केल्यानंतर जे पाठीमागं राहिलं तो पुरुष आहे. मग मी आहे कुठं याच्यामध्ये. म्हणून पुढं म्हणतात एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू. जगदाच्या आकाराने जी दिसती आहे ती प्रकृती आहे आणि एक परमेश्वर आहे. तिसरा आपण काहीचा चोरू आणला मध्ये. हा चोर आला कुठला, सारखा मी 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 म्हणत असतो प्रत्येक जण, मी, माझं आणि मला. म्हणजे जी वस्तू नाहीच आहे मुळात, त्याच्या पाठीमागे प्रत्येक व्यक्ती धावत असते, जीवनभर मी माझं करत राहते आणि शेवटी अंतकाळी पुन्हा जन्म घ्यायला जाते ह्या मी माझेच्या पोटी. म्हणून इतकं उलगडून संत दाखवत असतात. त्याचं कारण संतांनी ते अनुभवलेलं असतं, स्पष्टपणे सांगत असतात. ऐसे हे सिद्धची असता. बरं हे काय मुद्दाम काही करायचं आहे काय, प्रकृती बाजूला करायची, पूर्वी बाजूला करा असं नाही आहे. ऐसे हे सिद्धची असता, हे असंच आहे खरं. म्हणजे नाथिली लागे देह अहंता, असं असताना उगीच त्या जीवाला देह अहंता लागते, देहच मी असं म्हणायला लागतो. काय झालं बरं असं, तर जीव स्वरूपापासून सुटला. निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. स्वरूपाचा विसर पडला, जन्म जन्म मी आत्माच असताना तो जीव भावाला आला आणि जीव देहाच्या नादी लागला आणि देह अहंता बळकट झाली, देह बुद्धी झाली. आणि त्यामुळे देह अहंतेमुळे परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे.
पण तो जीव शांतपणे बसून जर विचार करायला लागला संतांनी दाखवलेल्या मार्गाने, संत वाङ्मयावरून, तर लक्षात असं येईल की खरं म्हणजे मी नाहीच आहे, कुठे एक आत्माच आहे. पाहता तत्व विवेचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारिली. हे पिंड ब्रह्मांडाची रचना आहे. जो पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडात आहे, व्यापक स्वरूपात आहे. त्यामुळे पिंडामध्ये समजून घ्यावं, ब्रह्मांडामध्ये काय ते समजून घ्यावं, आणि त्याच्या मुळाशी असलेलं अधिष्ठान काय आहे ते समजून घ्यावं. आत्मा एक स्वानंद घन, एकच आत्मा आहे. तर त्यांनी म्हटलं आत्मा असे आधी अंती आपण कायचा. आधी अंती एक आत्माच फक्त आहे, आपण नाहीच आहे. जसं सागरावर लाटा येतात, सागर हाच खरा, पाणी हेच खरं. लाट आली आणि गेली, आली आणि गेली, अशा हजारो लाखो लाटा येत जात असतात, परंतु लाट ही खरी नाही, पाणी पण फक्त खरं आहे. तसं निरनिराळे आकार येतात आणि जातात, त्याला आपण जन्म मृत्यू म्हणत असतो, पण वस्तुतः जन्मही नाही, मृत्यूही नाही, आहे तो एक परमात्माच आहे. हा जो भास होत असतो, हा भास आहे हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून आत्मा एक स्वानंद घन, आत्मा एकच वस्तू अशी आहे, स्वानंद घन आहे, आनंद रूप आहे. आणि अहम आत्मा हे वचन, आणि ते स्वानंद घन आत्मा जो आहे तो मीच तर आहे. तरी मग आपण काहीचा भिन्न उरला, मग पुन्हा भिन्न मी राहिला कुठे. पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला सांगतायत की मी या नावाचा पदार्थ नाही, तरी देखील आपण मी म्हणत असतो. सोहम हंसा हे उत्तर. उत्तर काय त्याचं? सहा अहम, अहम सहा. तो परमात्माच मी आहे आणि मीच तो परमात्मा आहे. तो आणि मी दोन्ही एकच आहे, असं सोहमच्याही पलीकडे. सोहम तेही अस्तवले असं पुढे म्हटलेलं आहे. पहिल्यांदा द्वैतात येऊन विचार करायचा आहे आणि पुढे अद्वैत बोधावर गेल्यानंतर तो आणि मी हे दोन्ही शब्द जाऊन एकच फक्त तो राहतो. याचे पहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार आपण कायचा. आत्मा निर्गुण निरंजन. आत्मा कसा आहे? निर्गुण आहे, निरंजन आहे. तयासी असावे अनन्य. त्या आत्म्याशी जीवाने अनन्य व्हायचं आहे. अनन्य याचा अर्थ अन्य, त्याच्याखेरीज दुसरं काही नाही, तेच एक आहे, असा अनन्य भाव पाहिजे. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कायचा. आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत. आत्मा म्हणजेच अद्वैत, कारण आत्मा आणि परमात्मा दोन्ही एक. परमात्मा म्हणजेच ते ब्रह्म, म्हणजेच तो आत्मा, ह्याच्यामध्ये काहीही फरक नाहीये. वस्तुतः शब्दच नाहीये तिथं काही, पण व्यवहारासाठी काही शब्द आपण वापरतो. तसं आपण ब्रह्म म्हणतो, परमात्मा म्हणतो, असं काही म्हणतो. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण. आत्मा हा पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. एकच एक पूर्ण आहे. त्याच्यातून काही काढलं तरी पूर्ण, त्याच्यात काही मिसळलं तरी पूर्ण, अपूर्ण नाहीच आहे. असा हा पूर्णत्वे परिपूर्ण, ज्या ठिकाणी गुणगुण नाहीत, अवगुण नाहीत, निखळ निर्गुणी, एकच एक निखळ निर्गुण आहे, त्या ठिकाणी आपण कोण आहोत? आपण कायचा. त्वम पद तत्पद असी पद. सद्गुरु महावाक्याचा बोध करतात. तत्वम असी. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस. तू तेच आहेस, तेच तू आहेस. हे केव्हा होतं? निरसुनी सकळ भेदाभेद. हे होण्यासाठी सगळे जे भेद आहेत त्याचा निराश केला पाहिजे. मग लक्षात येतं वस्तू ठाईची अभेद. आपण कायचा. वस्तू अभेदच आहे. वस्तूच्या ठिकाणी भेद संभवत नाही. भेदाभेद आपण निर्माण केले. परमेश्वराने जे विश्व निर्माण केलं त्याच्यामध्ये विविधता आली, पण विविधता आली तरी भेद नाहीये. एकच परमात्मा अखंड व्यापून असल्यावर त्या ठिकाणी भेद कसा पाडणार आपण. निरसिता जीव शिव उपाधी. जीव शिवची कैचे आधी, स्वरूपी होता दृढ बुद्धी. आपण कायचा. जीवाची उपाधी काढायची आणि शिवाची उपाधी काढायची. जीवाची उपाधी आहे देह, शिवाची उपाधी आहे हे विश्व, हे ब्रह्मांड. पण मुळात जीव शिव असे दोन नाहीच आहेत. स्वरूपाच्या ठिकाणी जर दृढ बुद्धी झाली तर लक्षात येत आहे की जीव आणि शिव असे दोन नसून एकच एक स्वरूप आहे. त्या स्वरूपावर आपल्याला हे दोन झाल्यासारखे भासतात. मग त्या ठिकाणी पुन्हा आपण कायचा. वस्तुतः आपण मिथ्या साच देव. समर्थ सांगतात आपण जे स्वतःला मी म्हणत असो तो मी मिथ्या असून साच म्हणजे खरं जर काही असेल तर देवच फक्त खरा आहे.
बाकी मी नाही. आणि देव भक्त अनन्य भाव, तो जर भक्त असेल तर देवापेक्षा वेगळा होतच नाही. देव आणि भक्त हे दोन्ही एकच आहेत. किंबहुना देवच भक्त रूपाने वेगळा होतो काही खेळ खेळण्यासाठी, काही लीला करण्यासाठी, पण वस्तुतः दोन्ही एकच आहे. म्हणून देव भक्त अनन्य भाव या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणते. जो भगवंताशी एकरूप झाला आणि पुन्हा भक्त होऊन वेगळेपणाने खेळायला लागला त्यालाच हे कळणार. कारण हे अनुभवाच्या गोष्टी आहेत, सामान्य माणसाला ह्या कळणारा नाही आहेत. म्हणून एकरूप व्हावं आणि मग पुन्हा वेगळेपणाने खेळावं. या नाव आत्मनिवेदन, असं हे जे एकरूप होणं आहे, मी पण संपूर्ण टाकणं आहे, अनन्य होणं आहे, यालाच आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे. या नाव आत्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान. समाधान त्या स्थितीत गेल्यानंतर होतं. एरवी मनुष्य कितीही काहीही त्याला द्या तर असमाधानीच राहतो. त्यामुळे समाधान केव्हा होतं असतं त्याबद्दल संत सांगतात, जीव जेव्हा आत्मरूप होतो ती जी स्थिती आहे ती समाधानाची स्थिती आहे. ती शाश्वत सुखाची स्थिती आहे, आनंदरूप स्थिती आहे. त्यामुळे समाधान जर हवं असेल तर जीव आत्मरूप व्हायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हटलंय ज्ञानियांचे समाधान नवमी भक्तीचे लक्षण निरोपिले. आता हे आत्मनिवेदनाचं महत्व काय आहे तर पंचभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. पंचमहाभूतामध्ये आकाश या तत्वाला विशेष महत्व आहे. पृथ्वी आपामध्ये, आप तेजामध्ये, तेज वायूमध्ये आणि वायू आकाशामध्ये. सगळ्याचा लय होत होत सगळं आकाशामध्ये लय होतं आणि शेवटी आकाश हे जे पंचमहाभूतातलं विशेष आहे ते मूळ स्वरूपात लीन होतं. म्हणून पंचमहाभूतामध्ये जसं आकाश, सगळ्या देवांच्या मध्ये जसा जगदीश, तसं नवविधा भक्तीमध्ये ही आत्मनिवेदन भक्ती ही सर्वात महत्वाची आहे. नवविभक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण. ही आत्मनिवेदन भक्ती जोपर्यंत झालेली नाही तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. मग कितीही तुम्ही भक्त आहात म्हणा, दास्य भक्ती करा, सख्य भक्ती करा, पण जोपर्यंत ह्या मुक्कामापर्यंत तो आलेला नाही तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. अर्थात इथं जाण्यासाठी सर्व भक्ती करायलाच पाहिजेत. आत्मनिवेदन भक्ती जे दासोहम केल्याखेरीज सोहम संभवत नाही. त्यामुळे सगळ्या पायऱ्या चढत चढतच इथे यायला पाहिजे. त्यामुळे न होता न चुके जन्म मरण हे वचन सत्य, हे सत्य वचन आहे. प्रमाण अन्यथा नव्हे, दुसरं काही सांगायला नको, याच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे. ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. अशी नवविधा भक्ती केली तर सायोज्य मुक्तीला तो पावतो. आणि सायोज्य मुक्तीस कल्पांती चळण नाही. 4 मुक्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सायुज्य मुक्ती जर प्राप्त झाली तर तिथून पुन्हा चळणं नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या ठिकाणी गेलं असता पुन्हा मागे येणार नाही अशी जी सायुज्य मुक्ती ती या ठिकाणी सांगितलेली आहे. तीही मुक्तीचं आहे चळणं. इतर ज्या 3 मुक्ती आहेत त्यांना चळण आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये पूर्ण तो मुक्त झालेला नाही, पुन्हा खाली येणं आहे. पण सायुज्य मुक्ती अचळ जाणं. त्रैलोक्यास होता निर्वाण सायुज्य मुक्ती चळेना. पुढे त्रैलोक्याला जरी निर्वाण आलं म्हणजे कल्पांत जरी आला, सर्व जगबूड झाली असं आपण म्हटलं तरी सायुज्य मुक्ती चळेना. याचा अर्थ जीव जो आत्मरूप झाला, हे संत सगळे जे अमर होऊन गेले त्यांना पुन्हा खाली येणं नाही. ते गेले, मूळ रूपाशी मिळून गेलेले असतात. अवघ्या 4 मुक्ती वेदशास्त्रे बोलती तयामध्ये 3 नासती, 4थी अविनाश. सायुज्य मुक्ती ही अविनाश आणि बाकीच्या 3 ह्या नाशणाऱ्या आहेत. कोणत्या? पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी समीपता, तिसरी ते स्वरूपता, 4थी सायुज्य मुक्ती. यातल्या पहिल्या 3 जाणाऱ्या आहेत आणि सायुज्य मुक्ती मात्र कायम राहणारी आहे. 84 मुक्ती भगवत भजने प्राणी पावती. या 4ही मुक्ती पावायचं असेल तर काय करायला पाहिजे? भगवत भजन करायला पाहिजे. तर भगवत भजन ह्याचा अर्थ सुद्धा आपण पाहतो, अनेक वेळा त्याचा विचार केलेला आतापर्यंत, की भक्ती आपण ज्याला करतो असं म्हणतो ती भक्ती संतांना भगवंतांना मान्य नाही. भगवत प्राप्तीसाठीच केली जाणारी भक्ती, जी संसारासाठी वापरली जात नाही, कोणतीही कामना ज्यामध्ये नाही, असेल तर एकच भगवंताची कामना आहे, अशा प्रकाराने जी भक्ती केली जाते
त्या भगवत भजनानेच प्राणी या मुक्तीला पावतो, ही मुक्ती त्याला प्राप्त होते. हेची निरूपण प्रांजळ श्रोती सावध पुढे परिसावे. अशा तऱ्हेनं आत्मनिवेदन भक्ती सांगून ह्याच्यामध्ये नवविधा भक्ती ही समर्थाने इथं पूर्ण केलेली आहे. तर या नवविधा भक्तीमध्ये आपण बारकाईनं जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सर्वच्या सर्व गोष्टी अत्यंत डोळसपणानं समजून घेऊन परमार्थाचं वरम ज्याला म्हटलेलं आहे अशा पद्धतीनं जर भक्ती केली गेली तरच भगवत प्राप्ती शक्य आहे. त्यामुळे त्या तऱ्हेनं नीट अवधान देऊन आपण त्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.